आज तर फटाक्यांनी भासता भासताच वाचले. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. आज ना खूप छान दिवस होता आणि आजच आम्ही सेलिब्रेट करणार होतो भाऊबीज. तर माझी फॅमिली ना खूप मोठी आहे आणि आम्ही सगळे एकत्र जेव्हा येतो ना तेव्हा खूप छान वाटतं. भाऊबीज म्हणजे फक्त भाऊ बहिणींचा सण नाही, तर हा सण म्हणजे आपल्या सगळ्या नात्यांचा उत्सव आहे. मला तर असं वाटतं ना, ह्या वेगवान जगात ना जिथे वेळ कमी आणि गडबड जास्त, तिथे अशी काही नाती आहेत जी आपल्याला पुन्हा एकत्र आणतात आणि ती नाती म्हणजे कुटुंबाची नाती. आज तर सगळेच आले होते, आजी बहीण दाजी भाऊ सगळेच. तसेच ना आज राणूचा बर्थडे आणि माझे 12K फॉलोअर्सचं सेलिब्रेशन पण करणार होतो. माझ्यासाठी ही अनएक्सपेक्टेड गोष्ट होती. सेलिब्रेशन करणारे हे माहित होतं, पण इतकं छान करतील ना असं वाटलंच नव्हतं. मग त्याचीच तयारी चालू होती. ताईने लगेच घेतला क्राऊन लावायला आणि सोबतच निखिल दादाने पण लगेच प्रिन्सचा वेळ लावला. एवढं छान वाटत होतं ना, माझ्यापेक्षा पण माझे फॅमिलीच इतके एक्साइटमेंटनी तयारी करत होती ना. सुनील दादा तर फटाके वाजवण्यासाठी रेडीच थांबलेला आणि हे सगळे आनंदाचे क्षण कॅप्चर करायला तुषार दादा तर मोबाईल घेऊनच थांबलेला. मग काय, दादा मम्मी सोबत केला केक कट आणि इकडे केक कटिंग चालूच होती की त्यांनी लगेच मागच्या साईडला फटाके लावलेले आणि त्या फटाक्यांना अचानक काही झालं काय माहिती, पण मी तर खूप घाबरले होते. हे सगळं झाल्यानंतर लगेच राणूचा पण बर्थडे सेलिब्रेट करून घेतला. खरंच जर अशा प्रकारे प्रेम, साथ आणि आत्मविश्वास देणारे जर भाऊ असतील ना प्रत्येकाच्या आयुष्यात, तर आयुष्याची मजाच वेगळी. तर मग मंडळी, तुमच्या पण लाईफ मध्ये असेच भाऊ बहीण आहेत का जे तुम्हाला असेच सपोर्ट करतात? असतील तर कमेंट्स मध्ये त्यांना टॅग करायला विसरू नका. बाय.